सो आपण चाललो झुडिओत आणि माझ्यासोबत आहे वन अँड ओनली पतू. सो समर कलेक्शन काय आलं आहे ते बघूयात की नवीन काय काढलं झुडिओने आणि आहे का काही चांगलं घेण्यासारखं दाखवण्यासारखं तुम्हाला. सो लेट्स सी. सो आज आम्ही चाललो होतो एफसी रोडच्या झुडिओला आणि पोहोचल्यावर पाहिलं तर खूप चांगलं कलेक्शन होतं. मला व्हाईट शर्ट पण खूप आवडला आणि प्राइसिंग पण खूप नव्हती. 699 799 असं होतं. हा शर्ट पण प्रिंट वाईज खूप सुंदर होता. कॉज या प्रिंटचे शर्ट जे ते महाग मिळतात जर होमग्रोन ब्रँड असला नाहीतर काहीतरी असलं तर त्याचा चांगला वाटला मला. परत हा मेशवाला आताची झुडिओ आहे ना खूप चांगले कलेक्शन लॉन्च करते आहे. कॉज त्यांना कळालं आहे की काय पाहिजे सगळ्यांना आणि हे पूर्ण असं तुम्हाला समरी वाईब देत होतं कलेक्शन. हा पण कलर बघा सुंदर कलर होता आणि 599ला. जर तुम्हाला कुठं फिरायला जायचं आहे नाही तर काय प्लॅन आहे समर हॉलिडेजचा तर पक्का तुम्ही झुडिओला व्हिजिट करू शकता. हा पण शर्ट 599. खाली डिटेलिंग आहे कम्प्लीट स्टिच केलेली. असं नाही पॅच वर्क नाही आहे आणि कपडा पण चांगला आहे. खूप पातळ नाही आहे खूप जाड नाही आहे. थोडं कॉटन आणि लेनन ब्लेंड आहे. सो खूप गरमी होती आहे सध्या त्याच्यामुळे हा तर कामालाच येणार आहे. बाकी एक कॉर्ड सेट्स आहेत आणि हे अजून स्वस्त आहेत शर्ट्स का तर हे फक्त तुम्हाला फिरायला जायला. याचा कपडा थोडा मला पातळ वाटला कॉज प्राईस पण कमी आहे त्याची 499 आहे. बट ह्यात जास्त घाम नाही येणार तुम्हाला. हा थोडा जाड कपडा आहे. जर तुम्ही नाईट आऊटला चालला आहेत नाहीतर संध्याकाळी कुठं बाहेर पडतात तर सुंदर आहे हा कॉज दुपारी थोडा घाम येईल. आणि ही होती 599ची. त्यांनी असं सेपरेट एक काउंटर केलं की ज्याचे कॉलर्स वगैरे चेंजेस आहेत त्यासाठी. आणि पण तुम्हाला तोपर्यंत तिकडनं दाखवत होतं की अरे हा पण चांगला आहे हा पण दाखव त्यांना आवडला तर ऑडियन्सला. सो हा प्लेन व्हाईट ज्यांना कुणाला जास्त वर्क आवडत नाही नाहीतर नाही यार खूप वेगळं दिसतं घालायला तर त्याच्यासाठी चांगले ऑप्शन होते इथं पण. परत पॅन्ट्स आहेत तिथं लेननच्या आणि प्राइसिंग पण खूप जास्त नाही आहे आणि कपडा पण चांगला आहे. 899. असा पण लेननची बाहेर पॅन्ट घ्यायला गेलो दुसऱ्या ब्रँडमध्ये तर खूप महाग जातं. प्लेन टी शर्ट्स जे की तुम्ही एव्हरीडेसाठी यूज करू शकतात 199ला. त्यानंतर शर्ट्स होती 799ला. शर्टमध्ये थोडी कमी व्हरायटी आहे सध्या म्हणजे फुल शर्ट जे आहेत त्या कॉज समर कलेक्शन आहे तर समरी वाईबवाले कलेक्शन जास्त आहेत. हे बघा पूर्ण प्रिंट वगैरे असं ट्रेंडमध्ये कपडे आहेत. त्यानंतर मला हा शर्ट खूप आवडला निऑन कलरचा. कलर युनिक आहे आणि दिसायला पण चांगला दिसत होता. आता झुडिओने बॅग्स वगैरे सगळं ठेवायला चालू केलं. त्यानंतर स्लीपर्स. ह्यावेळेस शूजचं काय एवढं खास कलेक्शन नव्हतं. लास्ट टाइम मी दाखवलं होतं त्यावेळेस शूजचं चांगलं कलेक्शन होतं. ह्यावेळेस फ्लिपफ्लॉप आणि तेच होतं कॉज समर आहे. हो तू आता असं एवढे कपडे बघून असं वाटलं की आता गोव्याला जाणार. गोवा वाईफ कपडे सगळे गोवा वाईफपेक्षा असं वाटतं गोव्याची आता गोवा शॉपिंगला आलो आणि आता आहे 2-3 दिवसात चालायचं आहे गोव्याला. सुट्ट्या लागल्यात सगळ्यांना आपल्याला नाही येत फक्त. ते कपडे तर गोव्याला जा म्हणालेत पण घरचे आणि जी काही कंडिशन आहे आताची ती गोव्याला जा म्हणत नाही फक्त. ती म्हणती घरीच थांबा जे कामं करतात तेच कामं करा.
झाडं दिसले गोवा. नारळ आपण इमॅजिन करून घ्यायचं आता. नारळ झाडं दिसले गोव्याचे. इकडे आहे बीच. ज्यावेळेस गोव्याला गेलतो तसे काय अशी सेपरेट शॉपिंग नव्हती केली पण आपण. आपलं जे होते घेऊन गेलो आपण. म्हणजे होतं आपल्याकडे तसं गोव्याला, बट पण एवढं असं काही special घेऊन नव्हतं shopping गेलो. हा पण आता वाटतं की करायला पाहिजे होतं आणि करावंच लागेल काइंड ऑफ. नेक्स्ट टाइम जाऊ आपण. आता परत गोव्याला घरच्यांनी पाठवलं ना आपण गेलोच. पण कपडे लागतील ना गोव्याला जायचं, मग तिथे नाईट क्लबला जायला. सगळे गोव्यासाठी करून जाऊ आपण शॉपिंग. जुडोनी गोवा शॉपिंग ठेवली सध्या की तुम्हाला डेल्टिन रॉयलला जायचं असलं परत आउटफिट चांगले घालून जायला लागते. ते जरा अटायर आहे पूर्ण. तेच कलेक्शन बघितलं आम्ही आणि आलो आहेत. सो चांगलं आहे कलेक्शन. आणि आमच्या दोघांना पण आज झालं की परत एकदा गोव्याला जायला लागतंय कलेक्शन बघून. आणि आउटफिटचे प्राईस पण खूप नाही आहेत, सगळेजण घेऊ शकतात आणि क्वालिटी पण चांगली आहे. कपडा पण असं होता की खूप जास्त पातळ नव्हता, खूप जास्त जे ते लेनन ब्लेंड यूज केलं आहे कलेक्शनमध्ये. सो समरमध्ये खूप चांगलं तुम्हाला वाटेल ते घातल्यानंतर आणि क्वाईट गुड कलेक्शन वाटलं. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.